श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी जळगावचा राहणार आहे आणि ट्युशन घ्यायचो पहिले. तर 2005ला मला एक स्वप्न पडलं होतं, असं नोव्हेंबर महिन्यात स्वामींचं, की तू माझ्याकडे ये अक्कलकोटला, मी तुला दर्शन देणार आहे म्हणून. आणि जळगावला एक रत्नागिरीचे गृहस्थ आले होते, त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जा तिथे, तुम्हाला महाराज दर्शन येणार आहे. कारण ते पण स्वामींचे शिष्य होते. त्याप्रमाणे आम्ही एक तारीख ठरवली आणि असं सांगितलं त्यांनी की रात्रीचं पूर्ण पौर्णिमा असेल अशा दिवशी या. मग आम्हाला लवकरच तारीख मिळाली, 14 जानेवारी 2006, मकर संक्रांत. तर आम्ही आदल्या दिवशी तिथे मुक्कामी गेलो होतो. 2013 म्हणजे 13 जानेवारीला तिथे आम्ही रात्री मुक्कामी गेलो होतो अक्कलकोटला. तर 3:30 वाजता उठून आम्ही स्नान वगैरे केलं, मी आणि माझी बायको, आम्ही 2 जण, आणि आमच्याबरोबर 12-13 जण आणखी दुसरे होते. सगळे स्नान करून आम्ही, स्वामींनी आम्हाला एक जागा दाखवली होती की त्या जागेला तिथे बैस, तिथे मी तुला येऊन दर्शन देणार आहे. तर स्वामींचं ज्या ठिकाणी स्वामींनी देह ठेवला त्या वडाच्या झाडाखाली, त्याच्या बाजूला 3 फूट अंतरावरती बसायला सांगितलं होतं. तर तिथे मी आसन घालून बसलो होतो. 3:45-4च्या सुमाराला जाऊन बसलो आणि जप करत होतो. आणि 5 वाजता काकड आरती चालू झाली मंदिरातली, आणि त्याच क्षणाला स्वामी माझ्यासमोर उभे राहिले. आणि असे उंच पुरे होते, 8-9 फूट उंचीचे, कमरेवरती हात होते, फक्त लंगोटी लावलेली होती, आणि डोक्यावरती ती टोपी जी होती त्याची टोकदार टोपी होती, आणि गळ्यामध्ये एक रुद्राक्षाची माळा होती, आणि हात असे लांबच्या लांब होते. आणि मला म्हणत होते, आता नामस्मरणाचा महिमा जगात सांगायला तुम्ही बाहेर पडा आणि नामस्मरणात लोकांपर्यंत पोचवा. तर मी त्यांना म्हटलं की माझ्या गुरूंनी सांगितलं आहे की घराच्या बाहेर पडायचं नाही, घरात बसूनच नामस्मरण सगळ्यांना. तर आता तुमचं ऐकू का नानांचं ऐकू? तर मग ते मला म्हणाले की नाही, माझं नको ऐकू, तुझ्या गुरूंनी सांगितलं आहे त्याप्रमाणेच तू वा. आणि असं बराच वेळा माझ्याशी त्यांनी संवाद केला. जवळजवळ 1 तासभर ते माझ्यासमोर उभे होते. आणि जशी आरती थांबली तशी ते एकदम तिथून निघून गेले. आणि एक अनामिक सुवास तिथे पसरला होता, आणि तो इतका होता की न भूता न भविष्य. त्या सुवासामध्ये आम्ही दंग होतो. जेव्हा मला जागृतावस्था आली तेव्हा मी उठलो आणि माझ्या मनामध्ये आलं की आपल्याला काही दिवसापूर्वी स्वप्न पडलं होतं, आणि आपलं मन भाबडं असतं, शेवटी मनुष्यच, त्याचं मन कुठपर्यंत चालणार आहे, त्या मनाच्यामुळे आपण इथपर्यंत खेचलो गेलो आणि आलो. तर आपल्याला काहीतरी भौतिक मिळालं पाहिजे, त्याची प्रचिती. म्हणून मी रांग लावली. तर आम्हाला रांगेमध्ये 2 तास लागले दर्शनाला, कारण संक्रांत होती, खूप गर्दी होती. 2 तासानंतर जवळजवळ 8 वाजता, 8:30ला माझा नंबर लागला. तुम्ही जसं स्वामींच्या चरणांवरती मी डोकं ठेवलं तसं आतमध्ये एक छोटा मुलगा होता, 14-15 वर्षाचा, गोरा पान होता, सोळं नेसलेलं होतं, कमरेला दुशेला बांधलेला होता, आणि मस्त उपरणं घेतलेलं होतं. आणि एवढं मोठं गुलाबाचं फुल होतं, लाल गुलाबाचं, एवढं मोठं, आणि त्याचं देठ होतं ना, करंगळीसारखं जाड देठ होतं. आणि तो असा हातात धरून घेऊन आला, हे स्वामींनी दिलाय, आणि तो प्रसाद होता. आणि मला खूप रडायला येईल की हे खरंच स्वामी. आणि ते फूल आहे ते अजून घरी जपून ठेवलं. आता पाकळ्या पण अजून एवढ्या मोठ्याल्या आहेत. आणि काय तो स्वामींचा आनंद असतो, स्वामी नावात पण आनंद आहे. भाग्यवान आहोत आम्ही ज्यांना स्वामींनी साक्षात दर्शन दिलं. आज त्यांच्या दर्शनाचा योग घडून आला आम्हाला. गुरुवारी एकादशी, अधिक मास अधिकस्य अधिक फलम. अधिक मासातला अधिकच असतो जास्त, तो बोलतो पण अधिकच. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.